ऑल करियर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की मालूम असेल आपली जी सिरीज चालू आहे पोलीस भरतीसाठी कितव्या नंबरचे 3 नंबरचे। ओके, तर आज पुन्हा आपण प्रश्न बघणार आहे। ओके, तर प्रश्न नंबर 1 काय आहे, 75 रुपयाच्या रकमेवर 4% दराने 2 वर्षाचे चक्रव्याज किती होईल। ओके, तर काय करायचं मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच जे 2 मॉक झालेले आहे आपले म्हणजे प्रश्न संच झाले आहे त्याच्यात पण अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहे, पण तिथे आपण काय केलता फॉर्म्युला मी पुन्हा सांगतो तुम्हाला, हा फॉर्म्युलाचा यूज करायचा नाही। ओके, का बरं, खूप कॉम्प्लिकेटेड जातो सोडवायला, म्हणून हे जे प्रॉब्लेम आहे आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं, तर हे मेथड कोणती लावायची इथे सांगा। इथे रेशो मेथड ही खूप चांगली मेथड आहे। तर मला सांगा 4% ला काय लिहू शकतो आपण, असं लिहू शकतो ना 4/100। ओके, जर मी याला सिंप्लिफाय केलं तर काय होईल, 4 ने भाग दिला तर काय होईल 1/25 होईल, म्हणजे 1/25। ओके, आणि हे जे 25 आलेला आहे हा काय आहे, राशी आहे आपली, आणि हा 1 जो आलेला आहे हा काय आहे, चक्रव्याज आहे, बरोबर आहे, चक्रव्याज आहे। ओके, तर आपल्याला किती वर्षासाठी विचारलेलं आहे इथे, 2 वर्षासाठी, तर काय होईल, पहिल्या वर्षाला काय होईल 25 दिलेला आहे आपल्याला राशी, आणि कितीने वाढलेली आहे 1 ने, तर काय होईल 25 चा काय होईल पहिल्या वर्षाला 26 होईल, बरोबर आहे। नेक्स्ट, पण आपल्याला इथे 2 वर्षासाठी विचारलंय। ओके, म्हणून पुन्हा काय होईल, पुन्हा 25 चा 26 होईल। ओके, नंतर काय करायचं, ह्या दोघाला मल्टिप्लाय करायचं, 25 गुणिले 25 काय होतो 625, आणि 26 गुणिले 26 काय होतो 676। ओके, हे जे हे टेबल हे तुम्हाला काय पाहिजे, पाठच पाहिजे। ओके, मग ही 625 काय आहे सर, तर हे 625 तुम्हाला दिलेली राशी आहे, आणि हे जे 676 आहे हे काय आहे तुमचं रक्कम आहे, म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अमाऊंट, आणि जे 625 आहे याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रिन्सिपल। ओके, तर तुम्हाला काय दिलेलं आहे इथे जे 75 ची व्हॅल्यू दिलेली आहे ही कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, ही प्रिन्सिपल म्हणजे राशी दिलेली आहे। ओके, 625, पण तुम्हाला विचारलं काय आहे, तुम्हाला इथे चक्रव्याज विचारलाय, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल विचारलाय। ओके, तर काय होईल 676 - 625 किती होईल, ह्या दोघाचा जो डिफरन्स निघतो म्हणजे फरक जो निघतो ह्या दोघाचा, तो काय राहतो आपला चक्रव्याज राहतो, म्हणजे काय राहील 6 मधून 5 गेले किती राहतो 1, 7 मधून 2 गेला 5। ओके, तर आपल्याला 51 ची व्हॅल्यू काढायला सांगितली। काय म्हटलं मी, फर्स्ट आपण काय केलं, इथे जो रेशो दिलेला होता 4% दिलेला होता त्याला मी सिंप्लिफाय केलं, म्हणजे काय झालं 1/25 झालं, ते 25 काय म्हटलं होतं मी राशी आहे, आणि ही जी 1 आहे हे काय चक्रव्याज आहे। ओके, पण हे किती वर्षासाठी दिलेलं आहे आपल्याला, 2 वर्षासाठी, म्हणजे 25 होता, तर पहिल्या वर्षी काय झालं 1 ने वाढ झाली, म्हणजे किती झालं 26 झालं। सेम दुसऱ्या वर्षी पण तेवढ्यानेच वाढ होईल, 25 होतं, आणि पुन्हा काय झालं 1 ने वाढ झाली, म्हणजे किती झालं 26। जर मी या दोघांना मल्टिप्लाय केलं तर किती झालं 625, आणि 26 ने 26 ला मल्टिप्लाय केलं तर किती झाली 676, आणि हे 625 जी आहे हे प्रिन्सिपल आहे म्हणजे राशी आहे, आणि 676 जी आहे ती रक्कम म्हणजे अमाऊंट दिलेली आहे। ओके, आणि जे प्रश्न होता त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेली होती, रक्कम दिलेली होती, त्याची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 625, बरोबर आहे। 7500 ची म्हणजे जी ही व्हॅल्यू होती किती 625, आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं चक्रव्याज। ओके, तर इथे जर तुम्ही सॉल्व्ह केला तर काय होते, 25 ने भाग जातो ना इथे, हो 25 × 25, आणि याला जर तुम्ही हे केलं सिंप्लिफाय केलं तर काय होईल 25 चोक 100। ओके, इथे काय राहतं पुन्हा 25 × 3 = 75, म्हणजे बरोबर आहे ना, मी याला पार्ट मध्ये डिवाइड केलं, 75 गुणिले 100 लिहिलं तरी ॲज इट इजच राहील ना। ओके, तर काय होईल इथे 12 गुणिले 51। ओके, तर सांगा मला 12 गुणिले 51 केले तर काय होईल, 12 × 1 = 12। ओके, दिसतंय का ऑप्शन मध्ये कुठं 2, बघा कधी कधी म्हणजे स्मार्टली अप्रोच करायचा, कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ऑप्शन कडे बघायचं की ऑप्शन मध्ये 2 कुठे आहे का, हो आहे, आणि बाकी ठिकाणी 2 आहे का नाही, म्हणून आपला आन्सर 612। पण जर 2 ऑप्शन मध्ये जर 2 दिलेले असेल तर कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं। ओके,
तर काय होईल 12 1 12, 12 पंचे 60 आणि 1 61. तर बघा हे 612 जे आन्सर आले कुठे आहे दिलेलं आपल्याला ऑप्शन बी मध्ये. अशा प्रकारे काय केलं आपण चक्र व्याज काढला. ओके, समजलं का? हो. तर मित्रांनो इथे सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. जेव्हा एखादी वस्तू 355 रुपयाला विकली जाते तेव्हा काय म्हणताय 29% नुकसान होते म्हणते. ओके, समजलं काय? म्हणजे 355 जी दिली आहे तुम्हाला विक्री वस्तू दिली आहे आणि जेव्हा तुम्ही ते विक्रय करता तेव्हा 29% लॉस होतो म्हणतो. आणि जर ती 21% जर नफा मिळवायचा असं म्हणते तर ते कितीला विकले जावं म्हणते. ओके, म्हणजे मिळवण्यासाठी कितीला विकावे लागेल म्हणते. ओके, इथे समजलं? म्हणजे तुम्हाला जे 355 ची व्हॅल्यू दिलेली आहे मला सांगा 29% नुकसान झालं म्हणजे किती पर्सेंटला विकली असेल त्यांनी? 100 मधून जर तुम्ही त्यांनी 21%ला म्हणजे नुकसानीला विकली म्हणजे किती झालं? किती 29% आहे. तर कितीला विकली? 71, बरोबर आहे. 100 मधून 29 गेले किती राहतो? 71. म्हणजे तुम्हाला जे 355 दिली आहे 71% ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला म्हटलंय त्यांनी जर 21% नफा मिळवण्यासाठी ते कितीला विकावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? 100 मध्ये 21 मिळवावे लागेल. तर काय होईल? 121. म्हणजे तुम्हाला 121 ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. ओके, आता याला सिम्प्लिफाय करायचं. काय होईल? 71 ने 355 ला भागलं तर किती टाइम जातो? बघा 71 ने 5 टाइम जर मल्टिप्लाय केलं तर काय होतो? 5 1 5 आणि 5 7 32 म्हणजे काय होतो? 355. तर इथे भाग जातो किती ने? 5 टाइम. नंतर याला जर सिम्प्लिफाय केलं मी तर काय होतो? 5 1 5, 5 2 10, 5 1 5 आणि 605. बरोबर आहे. तर ऑप्शन कोणता आलेला आपला? ऑप्शन नंबर सी. किती आहे? 605. तर समजलं मित्रांनो काय दिलेलं होतं तुम्हाला? इथे विक्रय मूल्य दिलेला होता आणि म्हटलं होतं की 29% नुकसान झालं. जर तुम्हाला जर 21% प्रॉफिट माहित करायचा असेल तर ते कितीला विकले जावे म्हणते. ओके, अशा प्रकारे म्हणजे इथे तुम्हाला 355 होती ती 71% ची व्हॅल्यू दिलेली होती आणि 121 ची तुम्हाला व्हॅल्यू काढायला सांगितली. ओके, समजलं का? ओके. तर मित्रांनो इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? जर गुणोत्तर ए गुणोत्तर बी किती आहे? 2:5 दिलेले आहे. इथे बी गुणोत्तर सी किती दिले? 10:3 दिलेले आहे. तर तुम्हाला काय काढायला सांगितलं? ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी काढायला सांगितलंय म्हणजे रेशिओ काढायला सांगितलंय. ओके, तर काय करायचं मला सांगा. इथे सर्वात प्रथम दोन्ही ठिकाणी कॉमन कोणतं आहे? दोन्ही ठिकाणी कॉमन काय आहे? इथे बी दिलेला आहे. पण बघा इथे ए गुणोत्तर बी मध्ये हा जो बी आहे हा 5 दिलेला आहे तुम्हाला आणि जो सेकंड दिलेला आहे बी गुणोत्तर सी याच्यामध्ये किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे. ओके, म्हणजे इथे वेगळं आहे आणि इथे वेगळे आहे. तर काय करायचं अशा टाइमला? इथे 2 मेथड यूज करता येते तुम्हाला. एक तर काय करायचं, जे बी आहे त्याला काय करायचं? सेम करायचं. जर मी इथे 2 ने जर मल्टिप्लाय केलं, ही फर्स्ट मेथड सांगतो मी तुम्हाला. इथे ए बी आणि सी आहे सपोज, ही फर्स्ट मेथड आहे. तर काय होईल मला सांगा. इथे 2 गुणोत्तर 5 आहे, इथे किती आहे? 10 गुणोत्तर 3 आहे. इथे बी वेगवेगळे आहे ना. जर अशी कोणती संख्या सांगा ज्याच्यामुळे हे बी सेम होईल? अशी कोणती संख्या असेल? जर मी ह्या 2 गुणोत्तर 5 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? जे बी ची व्हॅल्यू राहील ते काय होऊन जाईल? सेम होऊन जाईल. ओके, समजलं काय? तर काय होईल इथे काय होईल? 4. दुसरे इथे काय होईल? 10 तर सेमच राहील ना. बी ची व्हॅल्यू आपण सेम केलेली आहे आणि इथे काय राहील? 3. ओके, तर अशा प्रकारे काय काढू शकतो आपण? ए गुणोत्तर बी म्हणजे जे अनुपात आहे हे काढू शकतो म्हणजे रेशो काढू शकतो. सेकंड मेथड इथे आहे आपल्या इथे दिलेली. सेकंड मेथड अशी की बघा 2:5 दिलाय, ए दिलाय, बी दिलाय. ओके, आणि बी आणि सी दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 10:3 दिलेला आहे. ओके, तर काय करायचं? जे इथे स्पेस आहे जे 10च्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे स्पेस दिलेला आहे तिथे ही संख्या लिहायची. ओके, आणि जी 5 आहे 5च्या साईडला जी स्पेस दिलेली आहे म्हणजे सी इथे स्पेस आहे ना, इथे जागा खाली आहे ना. हो, तर इथे पण पुन्हा 5 लिहायचं. म्हणजे 5च्या जे उजव्या साईडला असेल जेवढी जागा खाली असेल तिथे 5च लिहायचं आणि 10च्या लेफ्ट साईडला जेवढी स्पेस खाली असेल तिथे 10च लिहायचं. ओके,
ही एक मेथड आहे. ओके, जर आणि नंतर काय करायचं, इथे मल्टिप्लाय करायचं 20, इथे काय 50 आणि इथे किती 15. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे कशाने भाग जातो मला सांगा बरं. 20, 50 आणि 15ला कितीने भाग जातो 5ने. तर कशाने 5ने भाग दिला, 5 चोक 20, 5 10 50 आणि 5 त्रिक 15. बघा, जी तुम्हाला पहिली मेथड आणि दुसरी मेथड सांगितली त्याच्यानुसार आन्सर काय होणार तर सेम येणार. तर 4 गुणोत्तर 10 गुणोत्तर 3. समजलं. हे क्वेश्चन नंबर होता 3. ओके, गॉट इट. तर मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे तुम्हाला इथे. 12, 15, 24 आणि 30 याचा काय काढायला सांगितलाय तुम्हाला, लसावीस काढायला सांगितलाय. काढू शकाल काय? हो, खूप इझी टॉपिक आहे आणि कसा मार्क गेन होतो खूप लवकर. ओके, पण इथे जे जुने मेथड आहे ते न वापरता काय करायचं, कधी कधी ऑप्शन थ्रू पण जायचं. बघा, ऑप्शन थ्रू मला इथे 120, 150, ऑप्शन सी मध्ये 220 आणि 260 अशी संख्या. बघा, मेथड हेच वापरायची म्हणजे जे तुम्ही रेग्युलर बेसिसवर वापरता. पण कधी कधी काय होते, ऑप्शन मध्ये वेगवेगळे राहते. म्हणजे मला सांगा अशी कोणती संख्या आहे जी 12, 15, 24 आणि 30 जे ऑप्शन मध्ये बघा ज्याला संपूर्ण संख्येने भाग जातो, अशी कोणती आहे मला सांगा. 220 ला 30 ने जातो का? नाही जात. म्हणजे ऑप्शन नुसार हे कटलीस. ओके, रॉंग आहे. सेकंड मला सांगा, 24 ने 150 ला भाग जातो का? नाही. ओके, म्हणजे हे पण गेली. ओके, मला सांगा 260 ला 15 ने किंवा 12 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे ऑप्शन नंबर डी पण काय झाला, रॉंग झाला. मग राहिला काय 120. मला सांगा व्हेरीफाय करा इथे. 12 ने 120 ला भाग जातो का? हो, जातो. किती उरतो? 10. 15 आठी 120, 24 म्हणजे 120 आणि 30 गुणिले 4 120. हे तर झाली स्मार्ट अप्रोच. आता काय करायचं, मी तुम्हाला हे मेथड सांगणार आहे की म्हणजे जी आपण रेग्युलर मेथड करतो त्यानुसार बघू आपला आन्सर बरोबर आहे की नाही हे व्हेरीफाय करू. ओके, काय दिलेलं होतं तिथे 12, 15, 24 आणि 30. सर मला अशी संख्या सांगा ज्याने 12, 15, 24 आणि 30. ओके, तर काय येईल 3 येईल. ओके, काय 3 चौक 12, 3 5 15, 3 8 24 आणि 3 10 30. ओके, आता मला अशी सांगा संख्या ज्याच्यातून कॉमन निघू शकते. ओके, तर अशी संख्या 5 आहे. ओके, 5 ने 4 ला भाग जातो का? नाही. तर 5 ने 5 ला भाग दिला तर काय राहतो? एकच राहतो. 5 ने 8 ला भाग जातो का? नाही. आणि 5 ने 10 ला भाग जातो का? हो, 2 ने. ओके, नंतर 2 कॉमन काढू तर काय राहील 2, इथे 4 राहील आणि ती 1 राहील. नंतर पुन्हा 2 कॉमन काढला तरी तर पुन्हा काय राहील 1, 1, 2 आणि 1. फायनली उरला किती? फक्त 2च उरला. ओके, एलसीएम म्हणजे काय होते, जोपर्यंत भाग जात राहते तोपर्यंत भाग देत राहायचा. आणि एससीएफ मध्ये काय राहतो, जर भाग जात नसेल, समजा इथे एससीएफ जर काढायचा असला असता तुम्हाला तर हा फक्त याचा एससीएफ 3च आला असता. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर मी ती मसावी काढायला लावला असता तर याचा मसावी फक्त 3च येतो, बाकी पुढे भाग जात नाही. पण लसावी कसा असते, जोपर्यंत व्हॅल्यू निघत राहते तोपर्यंत काढ, जोपर्यंत 1च्या फॉर्म मध्ये येत नाही. बघा, हा 2 कॉमन काढला तर काय कॉमन राहतो 1 1 1 1. ओके, समजलं तुम्हाला. तर इथे काय होतो 3 5 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. झाला का आन्सर मॅच. ओके, तर बघा अशा प्रकारे काय केलं मी, ऑप्शन ए जे आहे 120 हे आपलं काय फायनल आन्सर आहे. ओके, काय करायचं, कधी कधी स्मार्टली अप्रोच करून आन्सर पण बघायचे आहे, ज्याच्यामुळे कसं एवढी मेथड वापरल्यापेक्षा कधी कधी आन्सर पण विदिन अ सेकंड निघून जातो. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विसंगत ओळखा म्हणताय आपल्याला. इथे काय दिलेलं आहे, पणजी, पटना, लखनौ आणि नागपूर. काय असू शकेल डिफरंट मला सांगा. पणजी, पटना, लखनौ आणि नागपूर. ओके, तर काय आहे इथे डिफरंट मला सांगा. हे पणजी कशाची राजधानी आहे? गोवा. पटना कशाची आहे? बिहार. आणि लखनौ कशाची आहे? उत्तर प्रदेश. बरोबर आहे. आणि नागपूर ही कशाची राजधानी आहे का? नाही. म्हणून इथे ऑप्शन नंबर काय वेगळा कोणता झाला, विसंगत म्हणजे वेगळा कोणता आहे, ऑप्शन नंबर डी जो आहे नागपूर हा काय आहे डिफरंट आहे. ओके, मला तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं, जर BAE ला
वाय झेड व्ही लिहिलं तर आर जी एल ला काय लिहिलं? तर बघा इथे काय लिहिलेलं आहे ते बी ए एल ला काय लिहिलं आहे म्हणते वाय झेड व्ही. ओके, आता काय दिसते तुम्हाला इथे अल्फाबेट येते ना सर्वांना? हो. तर बघा अल्फाबेट मध्ये ए च्या अपोजिट काय राहते अल्फाबेट मध्ये? मला इथे एक हिंट भेटली आहे. इथे जे प्रत्येक व्हॅल्यू लिहिली आहे इथे बी च्या खाली वाय लिहिली आहे मी, ए च्या खाली झेड लिहिली आहे आणि एल च्या खाली व्ही लिहिलेली आहे. मला अल्फाबेट नुसार जर तुमचे अल्फाबेट म्हणजे पाठ असेल तर काय करा, तुम्हाला डायरेक्ट माहित पडेल तुम्हाला. तर काय दिलेलं आहे इथं बी च्या अपोजिट दिलं आहे तुम्हाला इथे वाय, तर इथे दिलेलं आहे तुम्हाला ए च्या अपोजिट झेड दिले आहे म्हणजे विरुद्धार्थी दिले आहे इथे. ओके, आणि एल च्या विरुद्धार्थी इथे व्ही दिलेला आहे. ओके, म्हणजे जस्ट इथे तुम्हाला लागेल तर दाखवतो मी इथे ए व्ही. बघा मित्रांनो इथे काय दिलंय तुम्हाला बी च्या अपोजिट दिलंय नाही ते वाय, हो दिलेला आहे. ए च्या अपोजिट काय दिलेला आहे झेड दिलेला आहे. ओके, आणि एल च्या अपोजिट काय दिलेला आहे? एल च्या अपोजिट सॉरी ई आहे इथे ई दिलेला आहे आणि ई च्या अपोजिट काय दिलंय तुम्हाला व्ही दिलेला आहे. म्हणजे बस हेच प्रोसिजर इथे फॉलो होणार. तर आर च्या अपोजिट काय असते? आर च्या अपोजिट असतो आय, आहे का ऑप्शन मध्ये? हो आय सगळ्याच ठिकाणी आहे. जी च्या अपोजिट काय असतो टी, टी आहे काय? हो दोन ठिकाणी आहे. म्हणजे हा ऑप्शन बी ऑप्शन जो आहे तो काय झाला कॅन्सल झाला. ओके, नेक्स्ट एल च्या अपोजिट काय असतो ओ, तर कुठे दिसतो आय टी ओ. ओके, तर ऑप्शन नंबर ए जे आहे ते आपले बरोबर आहे. म्हणजे इथे काय झालं जस्ट अपोजिट हे प्रोसिजर फॉलो झाली. हेच प्रोसिजर कुठे फॉलो होईल इथे आर जी एल ला. ओके, समजलं का? ओके, तर नेक्स्ट सांगा मला बी आणि एच. ओके, इथे तुम्हाला एक डिफरंट 4 ऑप्शन दिलेले आहे. तर ह्याला डिफरंट कोणचं आहे तुम्हाला म्हणजे विसंगत, पुन्हा इथे विसंगत कोणचं आहे हे ओळखायचं आहे. ओके, बी आणि एच. तर बी ची व्हॅल्यू काय मला सांगा बरं? बी ची व्हॅल्यू 2 आहे आणि एच ची व्हॅल्यू किती आहे 8. कितीचा अंतर आहे या दोघांमध्ये? 6चा. ओके, एच आणि एन, एच ची व्हॅल्यू किती आहे 8 आणि एन ची व्हॅल्यू किती असतात 14. ओके, मला सांगा एक तर डिफरन्स ह्या असे प्रश्न जेव्हा असतात ना याच्यामध्ये एक व्हॅल्यू लिहायची म्हणजे बी ची व्हॅल्यू काय राहते 2 राहते की 8 राहते अशी, आणि त्याच्यात बघायचं की ऍडिशन होत आहे की सबस्ट्रॅक्शन होत आहे की मल्टिप्लिकेशन होत आहे. ओके, मला इथे बघा जर मी डिफरन्स घेतला तर कितीचा डिफरन्स झाला 6चा. जर एच आणि एन म्हणला एच म्हणजे व्हॅल्यू किती आहे 8 आणि एन ची व्हॅल्यू किती दिली इथे 14. जर दोघांचा डिफरन्स बघा इथे म्हणजे अंतर बघितलं तर इथे पण 6चं आहे. ई ई म्हणजे किती आहे इथे 5 आणि एल म्हणजे किती असतो 12. बघा इथे कितीचा फरक आहे? इथे 7चा फरक दिसतो तुम्हाला. बघा दोन ठिकाणी काय झालं बी आणि एच मध्ये 6चा, एच आणि एन मध्ये 6चा, पण इथे ई आणि एल मध्ये किती 7चा फरक दिसला. आता नेक्स्ट चेक करून बघू. पी पी म्हणजे किती असतो 16 आणि व्ही म्हणजे किती असतो 22. तर 16 आणि 6 मधला फरक किती आहे 6चा. तर बघा हे ऑप्शन ए मध्ये पण 6चा फरक आहे, ऑप्शन बी मध्ये पण 6चा फरक आहे, ऑप्शन डी मध्ये पण ह्या दोघांमध्ये 6चा डिफरन्स आहे आणि ऑप्शन सी से कसं आहे त्याच्यामध्ये दोघांचा फरक किती आहे 7चा आहे. ओके, समजलं का? तर याचा डिफरंट कोणचा होईल ई आणि एन. नेक्स्ट आहे इथे तुम्हाला सिरीज दिलेली आहे 12, 25, 51 आणि 103. ओके, तर काय करायचं सर्वात प्रथम डिफरन्स चेक करायचा. डिफरन्स तो खूप वेगवेगळा दिसत आहे. ओके, म्हणजे इथे किती 13, इथे डायरेक्ट 26, म्हणजे इथे किती आहे 13 बरोबर आहे, इथे किती 26, नंतर इथे 39 इथला तर होईल का बघा बरं. नाही होणार म्हणजे हे सिरीज इथे फेल केली आपली. ओके, नेक्स्ट पाहा लागेल आपल्याला ऍडिशन. डिफरन्स तर पॉसिबलच नाही आहे. नेक्स्ट चेक केलं मी मल्टिप्लाय करून बघतो मी. 12च्या डबल किती होतो? 12च्या डबल होते इथे 24. जर त्यात ऍड केला तर काय होतो 25. ओके, बरं हे प्रोसेस फॉलो होते की हे पण बघू आपण इथे. मला सांगा 25 गुणिले 2 किती होतो? 25 गुणिले 2 किती होतो 50.
त्याच्यात एक जर ऍड केला तर काय होतो 51. ओके, हे सेकंड पण प्रोसेस फॉलो झाली. 51 गुणिला 2 किती होतो 102, प्लस त्याच्यात एक ऍड केला तर काय होतो 103. बघा सेम प्रोसेस फॉलो राहिली इथे. म्हणजे काय होऊ राहिलं, मल्टिप्लिकेशन 2 नी मल्टिप्लाय करून राहिले तिथे आणि एक ऍड होऊन राहिला. ओके, सेम प्रोसेस इथे पण फॉलो करायची. तर काय होईल 103 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आणि एक ऍड करायचा. काय होईल 206 प्लस 1 207. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ऑप्शन नंबर बी जे आहे हे करेक्ट आहे. ओके, काय झाले इथे 2 ने मल्टिप्लाय केला प्लस एक ऍड करत गेलेले आहे. 25 दोन्ही 50 प्लस 1 51, 51 दोन्ही 102 प्लस 1 103. आणि जर सेम प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर काय होईल 103 दोन्ही 206 आणि त्याच्यात एक ऍड केला तर काय होतं 207. तर त्याच्यामुळे काय होईल आपलं जे ऑप्शन नंबर बी आहे ते काय करेक्ट आहे. ओके ओके मित्रांनो, इथे ऑप्शन प्रॉब्लेम नंबर आहे आपल्या 9. ओके, काय म्हटलं इथे एका ट्रेनचा वेग 108 किलोमीटर पर आवर आहे, तर 11 सेकंदामध्ये ही किती अंतर गाठू शकेल. ओके, खूप इझी प्रॉब्लेम आहे. ओके, पण इथे तुम्हाला जे डिस्टन्स विचारलंय ते मीटर पर सेकंद मध्ये विचारलेलं आहे. ओके, म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये विचारलं आहे आणि तुम्हाला इथे जे स्पीड दिलेली आहे म्हणजे वेग दिलेला आहे तो कशात दिलेला आहे किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं, जो वेग आहे त्याला कशात कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं. काय होईल माहिती आहे सर्वांना 5/18. जेव्हा किलोमीटर पर आवरचा जेव्हा हे होतो कन्वर्शन कशात मीटर पर सेकंद मध्ये, तर काय करायचं 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, तर काय होईल इथे जर भाग दिला तर काय होतो 18 पंचेचाळीस 6 ने भाग जातो तर इथे किती होतो 30 मीटर पर सेकंद. ओके, आणि टाइम किती दिलेला आहे 11. ओके, तर काय होईल इथे डिस्टन्स इज इक्वल टू काय असतो स्पीड इंटू टाइम. बरोबर आहे ना, माहिती आहे ना सर्वांना. हो, तर काय होईल इथे 30 गुणिला 11 काय होईल 330 मीटर होईल. ओके, कुठे दिलेला आहे 330. ऑप्शन नंबर डी जे आहे किती दिलेला आहे 330. हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. ओके, तर अशा प्रकारे बघा मित्रांनो इथे 9 प्रॉब्लेम आपण किती इझी वे सॉल्व्ह करू शकलो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्या इथे 10 नंबरचं. तर बघा 7 शर्टाच्या खरेदीवर काय म्हणताय 2 शर्ट मुक्त मिळाले तर किती टक्के सूट मिळाली. तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर तुम्हाला मालूम आहे काय करतात दुकानदार, जसं सीझन असेल तर काय करतात 5 वस्तूवर काय म्हणतात 2 वस्तू फ्री असं ऑफर देतात ना तुम्हाला. हो, तर इथे सेम प्रोसेस म्हणजे हा फॉर्म्युला इथे लागू होतो. मला सांगा टोटल किती वस्तू झाल्या. म्हणजे त्यांनी काय केले जे 7 शर्ट तर दिले पण 2 फ्री दिले, म्हणजे टोटल किती वस्तू दिले त्यांनी तुम्हाला. सपोज मी म्हटलं तुम्हाला ही एका वस्तूवर ही एक वस्तू काय आहे फ्री आहे, म्हणजे मी तुम्हाला टोटल किती दिलेले आहे वस्तू दिल्या म्हणजे सेल केलेल्या आहे, तर मी 2 केल्या ना. हो, तर इथे सेम प्रोसेस फॉलो होते. काय म्हणजे 7 शर्टाच्या खरेदीवर 2 शर्ट मुक्त दिलेले आहे, म्हणजे टोटल किती दिले आहे तुम्हाला 9. आणि डिस्काउंट किती याच्यावर दिलाय 2 याच्यावर दिलाय ना, बरोबर आहे. आणि याला कशाचं पर्सेंटेज मध्ये लिहायचं इंटू 100. तर बघा काय होतो 200 भागीला 9 काय होईल 9 दोन्ही 18 किती उरले 2, पुन्हा 9 दोन्ही 18 पुन्हा 2 उरले म्हणजे 22.22. म्हणजे एवढा डिस्काउंट दिला त्यांनी. काय केलं यांनी 7 शर्टावर काय केलं त्यांनी 2 शर्ट मुक्त दिले म्हणजे हे दिले मुक्त दिले, पण त्यांनी दिले किती टोटल 9 दिले ना. 9 वर किती दिले त्यांनी 2 शर्ट दिले, म्हणून ह्या फॉर्म मध्ये लिहिलं मी. म्हणून काय होईल इथे 2/9 इंटू 100. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केला तर आन्सर काय निघतो 22.29. ओके, समजलं का सर्वांना. हा डिस्काउंटचा कॉन्सेप्ट समजला का. इथे तुम्हाला काय केलं त्यांनी 7 शर्ट दिले होते आणि 2 फ्री दिले होते, म्हणजे टोटल वस्तू 9 दिल्या होत्या तुम्हाला आणि तुम्हाला ह्या 2 वरचा डिस्काउंट काढायला सांगितला होता. ओके, समजलं.
ओके मित्रांनो, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 11 नंबरचं. सी आणि डी सोबत एक काम 4 दिवसात पूर्ण करतात म्हणतात आणि तेच काम सी जर एकट्याने केले तर ते 12 दिवसात कंप्लीट करतो. जर हेच काम डीने एकट्याने केले तर त्याला किती दिवस लागेल. ओके, तर काय करायचं मित्र, इथे एक स्मार्ट अप्रोच मी तुम्हाला सांगणार आहे, जे म्हणजे एलसीएम प्लस रेशो मेथड राहते ती. ओके, काय करायचं मला सांगा. सी आणि डी याने किती दिवसात केले म्हणतात, 4 दिवसात. ओके, आणि सी ने एकट्याने किती दिवसात केले, 12. मला सांगा 4 आणि 12 याचा एक असा एलसीएम सांगा मला. काय एलसीएम म्हणजे लसावी सांगा मला 4 आणि 12चा. काय येईल 4 आणि 12चा लसावी काय असतो, 12च होईल ना. 12च घेऊ, इझी. ओके, जर मी 12 घेतला तर काय होईल मला सांगा. 4 ने 12ला भागलं तर किती येईल, 3. ओके, 12 ने 12ला भागलं तर काय होईल, 1. ही जे राहते 3 आणि 1 हे राहते, ही काय राहते, क्षमता. याला काय म्हणतात, इफिशियन्सी. इंग्लिशमध्ये इफिशियन्सी म्हणतात आणि मराठी त्याला क्षमता म्हणतात. ओके, म्हणजे सी आणि डी ची जी क्षमता होती एका दिवसाची ती 3 ची होती. ओके, आणि सी ची जी होती ती 1 होती. ओके, इथे पण आपल्याला काय दिलेलं आहे, इथे सी प्लस डी याची क्षमता किती दिली आहे, 3 दिलेली आहे. ओके, इथे काढली ना आपण, हो. आणि सी ची किती होती, 1 होती. ओके, इथे 1 लिहा. याच्यावरून काय काढू शकतो आपण, डी ची क्षमता काढू शकतो. तर 3 मधून 1 गेला तर काय राहील, 2. ओके, मग जर हेच काम डी ला एकट्याला करायचं असेल, किती काम होतं टोटल, 12. जर 12 काम जर डी ला करायचं असेल तर तो किती दिवसात करेल. आणि डी ची क्षमता आत्ताच इथे काढली मी, किती काढली, 2. जर 12 भागिले 2 केलं तर किती राहील, 6. तर हे काय झालं, याचं आन्सर झालं. काय केलं मित्रांनो मी, मला इथे दिले होतं सी आणि डी एक काम 4 दिवसात कंप्लीट करतो, तेच काम सी एकटा 12 दिवसात कंप्लीट करतो. जर डी ने जर डी ला एकट्याने काम केले तर ते किती दिवसात करेल. मी इथे काय केलं, सी प्लस डी हे 4 दिलेली होती, सी ची व्हॅल्यू 12 दिलेली होती. मी त्याचा काय केला, लसावी काढला. 4 आणि 12चा लसावी किती येतो, 12. जर तुम्ही 4 ने 12ला भागलं तर किती तो 3. 12 ने 12ला भागलं तर किती येतो, 1. आणि हे 3 आणि 1 काय आहे, क्षमता आहे त्यांची. ओके, मग इथे काय केलं मी, सी प्लस डी ची क्षमता किती आहे, 3. आणि त्याच्यात सी ची किती क्षमता आहे, 1 दिलेली आहे ना. याच्यावरून काय काढू शकतो आपण, डी ची क्षमता काढू शकतो. मग इथे 3 मधून 1 गेला किती राहतो, 2. जर 12 भागिले 2 केलं मी, टोटल काम किती होतं, 12. मग 12 भागिले 2 केलं तर काय राहतो, 6. अशा प्रकारे काय केलं, डी ने जर ते काम केलं तर तो किती दिवसात कंप्लीट करेल, 6 दिवसात. ओके, समजलं का, हो. इथे काय दिलंय तुम्हाला, बॉडमॉस म्हणजे कंच भागू वेव हे रूल लागतो इथे. बॉडमॉस तर सर्वांना माहीतच असेल, लहानपणीपासून सगळे जण शिकलेच असा. ओके, तर काय करा, सर्वात प्रथम मला सांगा, भागाकार सॉल्व्ह कराल की गुणाकार सॉल्व्ह करायचा. तर सर्वात प्रथम जो रूल राहतो त्याच्यानुसार सर्वात प्रथम भागाकार करावा लागतो, बरोबर आहे. मग 4 भागिले 12 किती होतो, 3 होतो. मग काय करावा लागतो, गुणाकार करावा लागतो, बरोबर आहे. आपण कोणत्या रूल नुसार, बॉडमॉसच्या रूल नुसार बघा, इथे ब्रॅकेट, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन, मग सबस्ट्रॅक्शन. मला वाटते एवढे बेसिक टर्म तर सर्वांना काय आहे, माहीतच आहे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे, कारण की 10वी 12वी तेवढे टर्म्स तुम्हाला आलेच आहे. ओके, तर काय होईल, 5 तरी 15. ओके, नंतर काय होईल, इथे आहे. आता सांगा मला इथे काय होईल, नेक्स्ट काय राहील, नेक्स्ट होईल ऍडिशन आणि शेवटी काय होईल, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय होते, 15 आणि 8 किती होतो, 23. 23 मायनस 3 शेवटी काय होतो, वजाबाकी होत असतो. ओके, तर 23 मधून 3 गेले किती राहतो, 20. ओके, समजलं का मित्रांनो, कशा प्रकारे. इथे अजून एक पुन्हा आपण बॉडमॉसचाच एक्झाम्पल घेतलेला आहे. बघा इथे काय आहे, बॉडमॉसच्या नियमानुसार सर्वात प्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. काय होईल, 4 दोन्ही 8. ओके, ब्रॅकेट सॉल्व्ह केला मी. नंतर काय करायचं, भागाकार करायचा. 2 भागिले 18 किती होतो, 9 प्लस. आता मला सांगा तुम्ही इथे काय करायचा. आता काय सांगितलं, रूल नुसार ऍडिशन करायची. सब जे वजाबाकी राहते ती शेवट राहते. ओके, तर काय करायचं, 20 आणि 10 30. 30 मायनस 30 प्लस 9 39. मायनस 8 काय होते, 39 मधून 8 गेले किती राहतो, 31. तर हे काय झालं आपलं आन्सर. ओके मित्रांनो, बघा ह्या बॉडमॉसच्या रूल नुसार सेम प्रोसेस फॉलो करायची.
जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट माहीत नसेल आणि तुम्ही जर प्रथम मल्टिप्लिकेशन करून हे केलं तर काय होतं, कधी कधी चुका होऊ शकतात. ओके मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम दिला इथे आपल्याला 50, 48, 52, 70 आणि 90 याची काय म्हटलंय तुम्हाला, सरासरी काढा. ओके, तर हे तर तुम्ही काढू शकता. काय ते 50 आणि 70 किती होतो, 120. आणि जर सर्वात प्रथम काय करायचं आहे, त्याला ऍड करायचं. किती टर्म्स आहे, किती म्हणजे संख्या किती, 1 2 3 4 5 आणि जेवढ्या संख्या आहे त्यांनी भाग करायचा. ओके, तर मला सांगा सरासरी काढणे म्हणजे काय होते, बेरीज करणे आणि जेवढी संख्या आहे म्हणजे किती संख्या दिलेल्या आहे ते 1 2 3 4 5 त्याने काय करणे, भाग करणे. ओके, आता सांगा मला याची बेरीज किती होईल, 70 + 50 120 प्लस 90 किती होतो, 210 210. ओके, 48 आणि 52 किती होतो, 100. बरोबर आहे ना, तर किती होतो, 310 भागिला 5. आता इथे जर भागाकार केला आपण तर काय होतो, 5 × 30 आणि 5 × 2 10 ते 62 आहे. हे काय झालं, आन्सर झालं. ओके, अशा प्रकारे आपण काय केली, सरासरी काढली. तर मित्रांनो, नेक्स्ट आहे, राजू आणि संजूने प्रत्येकी 3600 रुपये आणि 6300 रुपयांनी गुंतवणूक करून एक व्यवसाय चालू केला म्हणतात आणि एका वर्षात त्यांना काय झाला, 5500 रुपयाचा नफा झाला. तर त्याच्यात राजूचा नफा किती आहे हे काढायचं आहे आपल्याला. काय म्हटलंय तुम्हाला, राजूनी किती 3600 आणि काय म्हटलंय संजूनी किती 6300. ओके, ह्या दोघांनी मिळून काय केला, एक व्यवसाय सुरू केलाय आणि त्यांना एक नफा किती झालेला आहे, नफा 5500. एवढं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. ओके, तर कसा फाइंड आउट करायचं, काही नाही करायचं, गुणोत्तर घ्यायचं. याचं सिंपली एक हे राहतो फंडा, हा राजू आणि हा संजू समजा किती दिलाय 3600 आणि इथे घ्यायचं 6300. याला काय करायचं, गुणोत्तर तर काढता येते ना सर्वांना, काय करायचं, हा 0 हा 0 हा 0 आणि हा 0 काय होईल, कॅन्सल होईल. ओके, अशी कोणती संख्या आहे जी 36 आणि 63 ला भाग जातो, सांगा मला. 9 9 चौक 36 9 7 63. ओके, म्हणजे यांचं जे गुणोत्तर किती निघालं, 4/7. ओके, आणि ह्या म्हणजे टोटल सांगा मला, 4/7 किती झालं, टोटल 11. आणि ह्या दोघांचा जो नफा आहे म्हणते एका वर्षाला, तो किती मिळाला आहे, 5500. ओके, मग तुम्हाला काय म्हटलं इथे, तर राजूच्या नफ्यातील वाटा शोधा म्हणताय. राजूचा नफा किती दिलेला आहे तुम्हाला, 4 दिलेला आहे ना. ओके, तर काय करायचं, इथे 4 ने मल्टिप्लाय करायचा. आता इथे काय करायचं, भाग द्यायचा. 11 5 किती होतो, 55. ओके, गुणिला 4 तर किती निघाला, 500 गुणिला 4 केलं तर किती, 2000. म्हणजे जो राजूचा नफा आहे एका म्हणजे त्या व्यवसायात किती मिळाला त्याला, 2000 रुपये. ओके, काय केलं मी, राजू आणि संजूने काय म्हटलं होतं, 3600 आणि 6300 रुपयांनी गुंतवणूक केली म्हणत होती आणि एका वर्षात त्यांना 5500 रुपये नफा मिळाला. तर राजूची नफ्यातील वाटा काढायचा होता. मी काय घेतला, याचा गुणोत्तर घेतला, दोघांना ऍड केलं आणि आपल्याला जो नफा दिलेला होता त्याला भागलं मी. ओके, आणि तुम्हाला काय म्हटलं आहे, राजूचा नफा काढायचा होता. राजूचा नफा किती होता, 4 होता गुणोत्तर मध्ये, तर सिम्पली मल्टिप्लाय केलं मी. ओके, समजलं का एवढं कशा प्रकारे काढलं. ओके, तर मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्या इथे, जर 2 वर्षांसाठी 7% दराने चक्रव्याज आणि साधारण व्याज यातील फरक किती दिलेला आहे म्हणजे 343, तर त्याची रक्कम काय करायला म्हणते, काढा म्हणते. ओके, म्हणजे तुम्हाला इथे प्रिन्सिपल म्हणजे रक्कम काढायला सांगितलेली आहे. ओके, तर काय करायचं मित्रांनो, इथे एक फॉर्म्युला असतो कशाचा, जर 2 वर्षाचा चक्रव्याज आणि साधारण व्याज जर काढायचं असेल तुम्हाला, तर काय असते, एक फॉर्म्युला असतो, तो असतो, आता सर्वांना माहित असेल, CI आणि SI. ओके, याला काय म्हणतात, चक्र व्याज म्हणतात आणि याला काय म्हणतात, साधारण व्याज. ओके, जर 2 वर्षाचा हे काढायचं असेल तर P × R / 100 आणि याचा काय असतो, वर्ग असतो. ओके, काय दिलेलं आहे ते, कंपाऊंड SI = काय असतो, P × R / 100 चा काय असतो, वर्ग, पॉवर 2 असतो. ओके, म्हणजे 2 असतो. बरोबर, तर काय करायचं, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, दोघांमधील फरक दिलेला आहे 343. ओके, आणि
फाइंड करायला सांगितली आहे तुम्हाला राशी. ओके, तर काय करायचं इथे आर किती दिला आहे तुम्हाला 7 डिवाइड बाय 100. पण इथे वर्ग करायचा याला, तर काय करायचं 7 गुणिला 7 करायचं. हे पुढच्या स्टेप मध्ये सांगतो तुम्हाला. ओके, समजलं का एवढं? हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. 2 वर्षाचा जर तुम्हाला कंपाऊंड आणि एसआयचा जर डिफरंट दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, इथे काय मग काय करायचं सिम्प्लिफाय करायचं. ओके, काय होईल 343 बरोबर काय पी इंटू 7चा स्क्वेअर किती होतो 49 आणि 100चा स्क्वेअर किती होतो 10,000. ओके, मला सांगा 49 नी 343 ला भाग जातो का? हो. किती टाइम जातो? 7 टाइम्स जातो. करून बघायचं किती जातो. 49 गुणिले 7 बरोबर आहे. 7चा क्यूब किती होतो 343, त्याच्यात 49 येतो ना. हो, राहिले किती 1 7 राहतो बरोबर आहे. बरोबर 7 टाइम भाग जातो. मग इकडे जर 10,000 नेलं तर काय होईल 70,000. ओके, समजलं काय? म्हणजे जे आपलं ऑप्शन जे आहे ऑप्शन नंबर बी काय होईल तुमचा जो राशी रक्कम आहे ते किती आहे 70,000. ओके, म्हणजे काय केलं मी 49 नी 7 ला भाग दिला तर किती टाइम गेला 60 टाइम आणि भागीला किती होतं 10,000. जर इथे 7 ने जर 10,000 ला मल्टिप्लाय केला तर किती येतो 70,000. जे ऑप्शन नंबर बी आहे ते काय आहे करेक्ट आहे. ओके, इथे काय म्हटलंय मित्रांनो तुम्हाला एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 28% मते मिळाली आणि त्याचा 7200 मतांनी पराभव झालेला आहे. तर संपूर्ण मताची संख्या किती होती? ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला इथे एक ट्री मेथड म्हणून एक मेथड असतात ते सांगणार आहे. ओके, मला सांगा किती टोटल पर्सेंटेज किती असतो. सपोज 100% आहे. ओके, त्याच्यातले काय म्हटलंय त्यांनी 28% एकाला मिळाले म्हणजे बाकीच्याला किती मिळाले असेल 100 पैकी जर 28% एखाद्याला मिळाले असेल तर बाकीचे जे आहे त्याला काय मिळाले किती मिळाले असेल 62. ओके, म्हणजे याचा काय झाला एक तर पराभव झाला आणि याचा काय झाला याच्यापैकी कोणाचा तरी विजय झाला. बरोबर आहे ना. म्हणजे 28% जो मिळाला आहे तर मित्रांनो इथे 38% आहे. ओके सॉरी, तर इथे काय होईल 38 बरोबर आहे. तर मला सांगा ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा येईल. काय म्हटलं आहे की एकाला 38% मिळालेले आहे आणि त्याचा पराभव झाला म्हणताय 72%. ओके, म्हणजे जे राहिलेले 100% पैकी 38 गेले मग जे 62% राहिलेले आहे तर त्यांचा काय होईल त्याच्यापैकी एखाद्याचा तो विजय होईल. ओके, तर काय होईल इथे 62 मधून काय करायचे 38 मायनस करायचे. काय होईल 12 तून 4 गेले किती राहतो 8, 12 तून 8 गेले किती राहतो 4. ओके, आणि 6 तून 4 गेले किती राहतो 24. तर ह्या दोघांचा जो डिफरन्स असतो तो किती आहे 24. म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे ते 24%. म्हणजे 24% ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ते किती दिली आहे तुम्हाला 7200. ओके, म्हणजे काय म्हणायचं आहे मला 24 ची व्हॅल्यू इथे तुम्हाला 7200 दिलेली आहे आणि तुम्हाला 100 ची व्हॅल्यू काढायची आहे. तुम्हाला काय म्हटलं आहे इथे संपूर्ण मताची संख्या किती होती. ओके, म्हणजे 100 ची व्हॅल्यू टोटल संख्या मी किती घेतली आहे 100. त्याच्यातला जो हरला त्याला 38% मिळाले आणि जो जिंकला असेल त्याला किती मिळाले मग 62% मिळाले असेल. बरोबर आहे. आणि ह्या दोघांचा अंतर किती होतो 24 होतो. बरोबर आहे. मग काय होईल दोघांचा अंतर 24 ची किंमत तुम्हाला इथे 7200 दिलेली आहे आणि तुम्हाला काय म्हटलं टोटल विचारलाय म्हणजे टोटल मी 100 घेतलं होतं तर किती होईल 24 3 72 म्हणजे काय होईल 300. काय होईल ते गुणिले 100 म्हणजे काय झालं 30,000. बरोबर आहे. म्हणजे टोटल मताची जी संख्या होती ते किती होती 30,000 होती. समजलं काय? हो. नेक्स्ट तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे इथे ओके मित्रांनो, इथे नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे वडील आणि मुलांच्या वयाचे वर्तमान गुणोत्तर किती दिले आहे 6 म्हणजे 6:1 दिलेला आहे. ओके, काय म्हटलंय नंतर 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होत आहे 7:2 होईल. तर वडिलांचे वर्तमान वय काढायला सांगितले. बरोबर आहे. याला काय केलं मी
कन्सिडर केला, म्हणजे घेतला मी 6x घेतला आणि याला एक x घेतला. ओके, 6 हा गुणोत्तर 1ला. आणि नंतर काय म्हटलंय 5 वर्षांनी, म्हणजे हीच प्रोसेस फॉलो करायची. त्याच्यामुळे काय होईल तुमचा आन्सर इझी वे निघून जाईल. याला खूप साऱ्या मेथड आहे, पण कसं तुम्हाला समजेल नाही काही मेथड, काही ठिकाणी ती मेथड लागत नाही. म्हणून काय करायचं, ही जी मेथड आहे ही खूप म्हणजे एव्हरग्रीन मेथड म्हणतात त्याला. ओके, नंतर काय म्हटलंय तुम्हाला 5 वर्षांनी हा दोघांचा गुणोत्तर काय होतो 7/2 होतो, म्हणजे 7 गुणोत्तर 2 होतो. नंतर काय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं आणि 7 नी खालच्या याला मल्टिप्लाय करायचं. ओके, तर काय होईल साइन दोन्ही किती होतो मारायचं, 5 दोन्ही 10. इथे काय होईल 7x प्लस इथे काय होईल 7 5 35. ओके, बरोबर आहे. तर 7x ला काय करायचं इकडे आणायचं, म्हणजे किती 12x - 7x आणि हा 10 जो आहे तो काय करायचा राईट हँड साईडला न्यायचा, म्हणजे उजव्या साईडने न्यायचा. तर 35 मायनस काय होईल 10 होईल. बरोबर आहे. आता काय करायचं 12 मधून 7 गेले किती राहतो 5x, 35 मधून 10 गेले किती राहतो 25. जर याच्यावर x ची व्हॅल्यू काढायची असेल काय 5 भागीला जाईल, तर काय येईल 5 5 25 होईल. ओके, आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय वर्तमान वडिलाचे वय किती. तर इथे किती दिले आहे तुम्हाला वर्तमान मध्ये वडिलांचं 6, म्हणजे 6x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे तुम्हाला. म्हणून x ची व्हॅल्यू किती काढली 5, म्हणजे 6 गुणिले 5 30. ओके, हे जे झाले ते वडिलाची वर्तमान आयु झाली. ओके, हे आहे तुमचं फायनल आन्सर. ओके मित्रांनो, सेम इथे 19 नंबरचा प्रॉब्लेम आहे, इथेच घेतो मी. ओके, इथे तुम्हाला ट्री हे डायग्राम काढावा लागेल. ओके, इथे काय म्हटलं आहे स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला की सर्व p काय आहे q आहे, सर्व q काय आहे s आहे, काही q काय आहे t आहे. ओके, तर काय करायची डायग्राम काढायची. सर्व जे p आहे काय म्हटलं आहे हे प्रकारे, हे तर तुम्हाला सिरोलिझम वगैरे शिकलेच असाल तुम्ही. ओके, सर्व p काय म्हणतात q आहे. ओके, सर्व q काय म्हणताय, जे सर्व q आहे ते काय म्हणतात तुम्हाला s आहे. ओके, आणि नंतर काही q काय म्हणताय t आहे. ओके, हा जे q आहे हा काही q काय म्हणताय तुम्हाला इथे t म्हटलेला आहे. ओके, इथे काय म्हटलंय सर्व जे p आहे ते q आहे, काही p जे आहे ते काय सर्व q जे आहे ते s आहे आणि काही q काय आहे t आहे. ओके, तर इथे आणि नंतर तुम्हाला निष्कर्ष दिलेले आहे काही की काही p t आहे, काही t s आहे. याच्यातल्या दोन पैकी सांगा मला काय बरोबर राहील. ओके, तर याचा एक म्हणजे एक मेथड हे राहते, काही मेथड आहे त्यांची. बघा, हा जो पोर्शन आहे जर इथे तुम्हाला काही जर म्हटलं की काही p t आहे किंवा काही t s आहे तर काय होतो राईट होतो. पण इथे काय म्हटलेलं आहे तुम्हाला पहिला जे निष्कर्ष आहे इथे काय म्हटलं काही p t आहे. मला सांगा p चा आणि t चा काही संबंध आहे का, आहे का याच्यात दिलेला आहे का तुम्हाला p आणि t मध्ये नाही, म्हणजे जे पहिलं निष्कर्ष आहे ते काय आहे चूक आहे. ओके, बरोबर आहे. सेकंड काय म्हटलंय तुम्हाला काही t काय म्हटलंय तुम्हाला यस आहे, काही t काय म्हटलंय तुम्हाला यस हो आहे. बघा हे q चा याच्याशी संबंध आहे. बघा ह्या सर्कलच्या अंदर येऊन राहिलं नाही ते. ओके, बघा इथे q आणि t काय होऊन आला टच होऊन राहिला, म्हणजे काय झालं जे तुम्हाला सेकंड ऑप्शन दिलेलं आहे ते काय बरोबर आहे. ओके मित्रांनो, समजलं का सर्वांना. बघा मला सांगा t आणि p चा काही संबंध आहे का नाही. ओके, म्हणून तुम्ही सांगू शकता काय काही p t आहे की सर्व p t आहे असं काही सांगू शकताल का नाही. ओके, पण सेकंड मध्ये तुम्हाला काय म्हटलं काही t यस आहे हो आहे. बघा इथे इथे टच होऊन राहिलं नाही ते हे देवा बघा. ओके, तर समजलं का मित्रांनो कशा प्रकारे काय केलं आपण तिथे हे निष्कर्ष सांगितले. ओके, तर मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला इथे दिलेला आहे. घनमुळामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 15,625. आता मला सांगा, मी तुम्हाला याच्यावर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. जर तुम्हाला काढता येत नसेल तर काय करायचं सर्वात प्रथम त्या व्हिडिओ बघायचा. हा, तर आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये म्हणजे इथे डिटेल एक्सप्लेन नाही करणार आहे. मला सांगा असा सांगितलं होतं मी तुम्हाला 2 पार्ट करायचे. ओके, नंतर काय करायचं बघा, तर शेवटची जी संख्या आहे अशा कोणती संख्या आहे जिच्यात 5 येतो बरोबर आहे.
तर मला सांगा 5च्या क्यूब मध्ये काय येतं, 25 येते का, हो येतं. म्हणजे काय लिहायचं इथे 5 लिहायचं. ओके, नंतर काय करायचं, जे 2 भाग केले मी, मला सांगा 2चा क्यूब किती होतो 8, 3चा क्यूब किती होतो 27, पण 15 हे कोणाच्या मदत आहे, 8 आणि 27च्या मदत आहे. म्हणजे हे काय करायचं 27 पेक्षा, पण काय आहे जी 15 आहे ही 27 पेक्षा लहान आहे. म्हणजे तिथे कोणची व्हॅल्यू लिहायची, हे 15 जवळपास कशाच्या 8च्या आसपास आहे ना, म्हणून इथे काय लिहायचं, इथे 2 लिहायचा. म्हणजे हा जो 15,625 जो झाला आहे हा कशाचा घनमूळ आहे, तर हा 25चा आहे. नाहीतर समजलं का सर्वांना? ओके, तर अशा प्रकारे काय करता येते आपल्याला, घनमूळ काढता येते. आणि मी याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी काय करायचं, त्या व्हिडिओला जाऊन व्हिजिट करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला याची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. मी इथे खूप फास्टमध्ये थोडंसं सांगितलं आहे, कारण की काय आहे, प्रश्नसंच आहे आपला. इथे काय आहे, फक्त मी तुम्हाला आन्सर काढून देऊ शकतो, पण मेथड सांगू शकत नाही पूर्ण. ओके, तर काय करा मित्रांनो, इथे आपण हा जो प्रश्नसंच आहे हे कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला जर इव्हॉल्व करिअर अकॅडमी म्हणजे व्हिडिओ आवडत असेल तर काय करायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.